जय जय रघुवीर समर्थ कीर्तनेंदु हरिभक्तपरायण वैकुंठवासी अनाभावे लिखित रचित सुलभ संक्षिप्त भागवत या ग्रंथातला स्कंद 11 आणि अध्याय 16 काल संपला। त्या 16व्या अध्यायाच्या थोडेसे 1-2 ओव्या त्यातल्या वाचतो आणि मग आजच्या नवीन अध्यायाला सुरुवात करतो। उद्धवाला ज्ञान प्रदान करून दिले। तो म्हणाला माझे सगळे शोकमोह गेले आणि त्याला सांगितलं की आता तू बद्रीनाथाला जा, त्या ठिकाणी माझ्या चरणापासून निर्माण झालेली मंदाकिनी त्याच्यामध्ये तू स्नान कर। पाप ताप दैन्य नाहीच करणारी ती आहे। त्या ठिकाणी वन्यमुळं फळं खाऊन विरक्त राहा। विरक्त घरी विरक्ती विषय सुखी। विषयाकडे लक्ष देऊ नकोस, विषयाबद्दल विरक्ती मनात बाळ। सुख दुःख सहन कर। आपली इंद्रिय आपल्या ताब्यात कशी राहतील याचा अभ्यास कर आणि काय कर। पुढची ओळी महत्वाची। शांत सुशील संयतेंद्रिय समबुद्धी ज्ञान विज्ञानमय हो उपदेश निरामय ध्यानी आणि मत्कथित। मी सांगितलेला उपदेश तू प्रत्यक्ष आचरणात आण। त्याच्यावर मनन कर, चिंतन कर, निधिध्यास आणि मग आत्मसाक्षात्कार। मग आत्मसाक्षात्कार। मनन निधिध्यासे स्थिर होई। वाणी मन ठेव माझे ठाई। तुझी वाणी मला अर्पण कर म्हणजे तुझ्या मुखातनं माझं नामस्मरण अखंडित राहू दे। तुझं मन माझ्या चरणावरती अखंडित राहू दे। माझी त्रिगुणात्मिका माया ब्रह्मादिकाश नये आया। ती लागेल तुझ्या पाया। येवोनी पावशी मदरूपी। तू माझ्या पदाला येऊन प्राप्त होशील। ही माझी माया आहे ना, ती तुझे चरण धरी। म्हणजे जर मी सांगितलेलं आचरणात आणशील तर, नाही तर मग आहेत अडकून पड। तुला सुटायचं असेल तर मी उपाय सांगितला, एवढं करशील तर ही माझी माया तुला त्रास देणार नाही। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। 17व्या अध्यायाला सुरुवात आहे। जय जयाजी कालरूपा परमात्मा हा कालरूप आहे। सगळं कुणाच्या अधीन आहे? कालाच्या अधीन आहे। म्हणून आपण काय म्हणतो, कालाय तस्मै नमः। काळाच्या पुढे कुणाचं काही चालत नाही। जय जयाजी कालरूपा जय जयाजी सर्वहंता। सृष्टी निर्माण करणारा, पालन करणारा आणि संहार करणारा तोच। जय जयाजी सर्व हंता भूभार हारका
भयहर्त्या, तू या भूमीचा भार हलका केलास. शिशुपाल, वक्रदंत, जरासंध इत्यादी जे काही त्रास देणारी मंडळी होती त्या सगळ्यांचा नाश केला. दुष्ट अशा कौरवांचाही नाश केलास. तू भूमीचा भार हलका केला. भूभार हारका भयहर्त्या, तू भय नाहीसं केलं. कोणाचं सज्जनांच्या मनामध्ये दुष्टाविषयी असलेलं भय तू नाहीसं केलं. भयहर्त्या यदुवंश नायका श्रीकृष्ण, या यदुवंशाचा तू नायक आहे, श्रीकृष्ण आहेस तू. परीक्षिती म्हणे जी गुरुनाथ, आजी पावलो महासुखा. परीक्षित राजा सांगतोय शुक महर्षीनं, परीक्षिती म्हणे की गुरुनाथा आजी पावलो महासुख, आज मला परम सुख प्राप्त झालेलं आहे. महासुखा श्री कृष्णोद्धव संवादा निका आम्हाला गी ऐकविला. तुम्ही उद्धवाचा आणि श्रीकृष्णाचा संवाद मला सांगितला, त्यामुळे त्याचं जसं भय आणि शोक नाहीसं झालं ना, तसा मी श्रवण करता माझंही भय आणि शोक नाहीसं झालं. परीक्षिती म्हणे जी गुरुनाथा आजी पावलो महासुखा श्रीकृष्णोद्धव संवादनिका आम्हाला गी ऐकविला. उद्धवनी निघून जाता इकडे काय घडली वार्ता. उद्धव भगवंताने सांगितल्याप्रमाणे बद्रीनाथाला गेला. मग इकडे भगवंताने काय केले? भगवंताने यादवा समस्त आदेश काय दिला. भगवंताने त्याला आदेश काय दिलाय? इकडचा पंखा लावाय, इकडचं बटन लावा पंख्याचं, लावा. म्हणजे आता इथे बसणाऱ्याला हवा लागेल, बरोबर. भगवंताने सगळ्या यादवांना आदेश दिला. ब्रह्मशाप होता घोर, कैसा झाला यदुसंहार. कृष्ण तनु मनोहर कैसी गेली निज लोक. परीक्षित राजा विचारतोय शुक महर्षीला की उद्धव भगवंताच्या आदेशाप्रमाणे बद्रीनाथाला गेल्यानंतर काय घडलं? त्याने यादवाला कसा संदेश दिला, काय दिलं? कारण यादवांना ब्राह्मणाचा शाप होता. म्हणजे एवढा कृष्ण परमभक्त ब्राह्मणाचा आणि त्यांनी यादवांना शाप कसा दिला? तर भगवंताचा मुलगा आहे. हे सगळे यादव, त्या यादवांना असं वाटलं की या ऋषींचं, दुर्वास ऋषी त्यांची परीक्षा घेऊ म्हणले. काय केलंय? त्याला सांबाला स्त्रीचा वेश दिलेला आहे. एकावर एक पोटावर घड्या घड्या घड्या, जसं काही 8-9 महिन्याची वय आहे असं वाटावं, असं स्त्री वेश दिलेला आहे. यादव घेऊन आले आणि विचारतात ह्याला काय होणार, मुलगा होणार का मुलगी होणार? आता त्रिकालज्ञ ते ऋषी आहेत, भूत भविष्य वर्तमान जाणणारे. त्यांना कळलं आपली अवहेलना करण्यासाठी, आपली परीक्षा बघण्यासाठी मुलं आलेली आहेत. तेव्हा त्याने सांगितलं ह्या मुलीच्या पोटातनं जे काही बाहेर पडेल ना ते तुमच्या सगळ्या यादव कुळांचा नाश करेल. ती साडी बिडी सोडली, बघतात का मुसळ पडलं. मग आता त्या बर पडल्यानंतर तरी मोठ्या माणसाने विचारावं का नाही? यांनी स्वतःची डोकी चालवली. म्हणजे काय करा? काय नाही म्हणजे मुसळच आहे ना, बारीक बारीक तुकडे करा, समुद्रात फेकून द्या. ते गोल आहे खालचं लोखंडी, ते पण फेकून द्या. आणि बारीक बारीक कण फेकून दिले. त्याचं एरक नावाचं गवत तयार झालं, विषारी गवत तयार झालं. आणि हा जो टाकून दिलेला भाग होता तो एका माशाने गिळला. तो मासा एका व्याधाच्या हाती लागला, कोळ्याच्या हाती लागला. त्यांनी घरी आणून, आता चातुर्मास म्हणून पुढचं सांगत नाही, पण त्याच्या पोटातनं ते पडलं लोखंडी तुकडा गोल. मग त्यांनी घासून पुसून त्याचा बाण तयार केला
आणि शेवटी तो बाण कृष्णाला लागला. आता ब्राह्मणाची काही ताकद आहे का भगवंताच्या कुळाला शाप द्यायची? पण ही लीला भगवंताचीच आहे सगळी. तो म्हणतो मी काळ झालोय आणि ब्राह्मणाच्या मुखातनं मी शाप दिला. मीच जोडितो मीच तोडितो उमग खऱ्या परमार्था. मीच निर्माण करतोय. ब्रह्मशाप होता घोर कैसा झाला यदुसंहार कृष्ण तनो मनोहर कैसी गेली निज लोक. परीक्षित राजा विचारतोय की यदुवंशाला ब्राह्मणाचा शाप होता, त्यामुळे तो यदुवंशाचा नाश कसा झाला आणि पुढे भगवंताने आपला देह कसा विसर्जन केला ते मला सांगा. कृष्णमूर्ती पडता दृष्टी होती कृष्णमय सर्ववृत्ती. रूपदृष्टीची पडली गाठी नसुडे गोपी भक्ताना. कृष्णमूर्तीचे ऐता वर्णना तेणीची होय मन तन्मय मना. हृदयी मांडून राहे ठाण न वजे तेथोनी दवडत. ऐसे कृष्णरूपाचे महिमान तिचे घडो का दर्शन श्रवण. तेणे गुंतले कर्णनयन आनना आन काही न जाणती. कृष्णमूर्ती करता वर्णन शब्द सागरा येते उधाण. संत कवी विसरती भान प्रेमलहरी हेलावती. कृष्ण दर्शने धन्य नयन कृष्ण दर्शने धन्य कर्ण. कृष्ण वर्णने वाणी धन्य सर्वमान्यता लाभत असे. त्या कृष्णाचं नाव काढलं आणि म्हणजे विचारलंय कोणी परीक्षित. कृष्णाचं नाव काढल्याबरोबर शुक महर्षींना भरून आलं. काय म्हणताय बघा. कृष्णमूर्ती पडता दृष्टी होती कृष्णमय सर्ववृत्ती. कृष्णाची मूर्ती पाहिली की आपली जी वृत्ती आहे ती कृष्णमय होऊन जाते. वृत्ती म्हणजे स्वभाव. आपला स्वभाव भगवंताचा नामामध्ये रंगून जातो. वृत्ती. रूप दृष्टीची पडली गाठी. भगवंताचं रूप पाहिलं आपल्या डोळ्याचं आणि भगवंताचं एकमेकाच्या समोर आले. भगवंताचं रूप डोळे भरून पाहिलं. आपल्याला माहिती आहे आपण देवापासून गेलो समोर की डोळे मिटून घेतो. लोक म्हणतात देव पाहायला गेला का डोळे मिटायला गेला. पण देवाकडे 2 मिनिटं आपण डोळे बंद करतो. कशासाठी बंद करतो की हे जे काही रूप मी डोळ्यामध्ये साठवलेलं आहे ते मी डोळे बंद केल्यानंतर माझ्या समोर येत आहे का. जसं आंबा म्हणलं की आंबा येतो, पेरू म्हणलं की पेरू येतं, तसं मला कृष्ण म्हणलं की कृष्ण नजरे समोर येईल का. तर म्हणून मी तो डोळे भरून पाहिला. म्हणजे हे सारखं पुढे सारखा म्हणते तू कधी डोळे भरून पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं असतं माहिती का. पटकीने डोक्यावर पायावर डोकं ठेवायचं पादुकाच्या. आपण साईडला यायचं. साईडला उभारून भगवंताला डोळे भरून पाहायचं. आपण तिथूच उभारून मग मागचा म्हणतो सारखं पुढे. कळलं पाहिजे कुठं डोळे मिटायचे. किंवा दुसरी गोष्ट आहे डोळे भरून कुठं पाहता येतं. आपण लाईनीत उभा परमेश्वर लांब आहे. आपले तिथं दर्शनाला यायला 2-3 मिनिटं आहे. त्या 2-3 मिनिटात भगवंताला डोळे भरून पाहायचं. तिथं समोर उभारून कशा डोळे मिटायचे. डोळे मिटण्याचा उद्देश तरी काय आहे की मी डोळे मिटल्यानंतर हे रूप मला आठवल्याबरोबर त्याचं नाव आठवल्यावर रूप माझ्यासमोर उभं राहत आहे का. नसुटे गोपी भक्ताना. भगवंताचं रूप एकदा त्या गोपींनी डोळे भरून पाहिलंय, भक्तांनी पाहिलंय. आता त्यांच्या हृदयातनं तो परमेश्वर बाहेर जात नाही. आताच कसं आहे हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. कृष्णमूर्तीचे ऐकता वर्णन. कृष्णाचं वर्णन ऐकायला लागलो आपण. कृष्णम वंदे जगद्गुरु. कृष्णाचं वर्णन ऐकल्याबरोबर वर्णन कसं म्हणा सगळंच सुंदर आहे. काय काय सुंदर आहे. अधरम मधुरम म्हणा जेवढंच मिळेल तेवढं. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम
हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं वेणुर्मधुरो पाणिर्मधुरः पादो मधुरं नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपते करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपते कुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कललं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भुक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपते अखिलं गोपी मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा वलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं भगवंताचं नाव काढल्यावर हे सर्वांग सुंदर असं रूप आपल्या नजरेसमोर येतं. कृष्णमूर्तीचे ऐकता वर्णना तेणीची होय तन्मय मना. आपलं मन त्याच्याशी एकरूप होऊन जातं. हृदयी मांडो निराहे ठाण नवजे तेथून दवडिता. आणि मग आपण त्याला इथून निघून जा म्हणलं तर तो जात नाही. त्याला आपलं हृदय आवडलंय, तो बसलाय तिथेच. ऐसे कृष्ण रूपाचे महिमान तिचे घडो का दर्शन श्रवण. त्या भगवंताचं रूप आपल्याला दिसलं पाहिजे, त्याचं दर्शन झालं पाहिजे, कानावर त्याचे गुणवर्णन आलं पाहिजे. तेने गुंतले कर्ण नयन. डोळे भरून भगवंताला पाहिलंय आणि कर्णही तृप्त झाले. का? पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. भगवंताचं नामस्मरण कानावरती ते डोळ्याने रूप पाहतोय आपण. आन काही न जाणती कृष्णमूर्ती करता वर्णन शब्द सागरा येते उधाण. भगवंताचं वर्णन करताना वाणी आनंदे नाचू लागली. ती वाणी म्हणजे आपली जीभ सरस्वती बसली जिभेवर, ती आनंदाने नाचायला लागते. किती वर्णन करू किती नाही असं होतं. शब्दसागरा येते उधाण संत कवी विसरती भान. संत कवी भगवंताचं वर्णन करता करता देहभान विसरून जातात. प्रेम लहरी हेलावती. अंतःकरणामध्ये प्रेमाच्या लाटा तयार होतात, लहरी तयार होतात. कृष्ण दर्शने धन्य नयन कृष्ण दर्शने धन्य कर्ण कृष्ण वर्णने वाणी धन्य सर्वमान्यता लाभत असे. कृष्ण दर्शनाने डोळे कृतार्थ होतात. जगात पाहण्यासारखं काय आहे? एक परमात्मा. म्हणून डोळे कृतार्थ होतात. ऐकण्यासारखा भगवंताच्या लीला आहे. कर्णमधू धन्य होऊन जातात. भगवंताचं वर्णन करता करता वाणी धन्य होऊन जाते.
हे कशासाठी पाहायचंय? डोळ्याने नको ते पाहिलंय, ते पाप जाण्यासाठी डोळ्याने भगवंताचं रूप पाहिलं. भगवंताचं रूप पाहिलं की दृष्टीकडून घडलेलं जे पाप आहे ते कमी होऊन जातं. कानात नको ते ऐकले असते, ह्याची साडी त्याची साडी त्याची साडी, निंदा नालसी आपण कानाने ऐकलेली असते. का कानाचा दोष जावा म्हणून भगवंताचं नामस्मरण ऐकायचं. वाणीने आपल्या कुणाची मनं दुखवली जातात, कुणाला कमी जास्ती बोललं जातं, ते वाणीचे दोष आहे. ते वाणीचे दोष सुद्धा, ते पाप सुद्धा भगवंताच्या नामस्मरणाने निघून जातात. कृष्ण दर्शने धन्य नयन, कृष्ण श्रवणे धन्य कर्ण, कृष्ण वर्णने वाणी धन्य. सर्वमान्यता लाभतसे, सर्वमान्यता प्राप्त होते. कौरव पांडव युद्धसमयी वीर होती धराशायी, ते कृष्ण साम्य पावले पाहे श्रीकृष्ण मूर्तीच्या दर्शने. कौरव पांडव युद्धामध्ये अनेक सैन्य मारले गेले. कुणाचे? कौरवांचे. ते सगळे उद्धरून गेले. कृष्णाला विरोध करून उद्धरून कसे गेले? म्हणजे मरता मरता त्यांनी भगवंताला पाहिलं. भगवंताकडे पाहत पाहत त्यांना मृत्यू आला. भीष्माचार्याने विचारलं होतं की तुम्ही तर ज्ञानी, तुम्ही कौरवाच्या बाजूने का उभे राहिले? तेव्हा भीष्माचार्य म्हणतात, मी जर कृष्णाच्या बाजूला उभा राहिलो असतो तर मला अंतकाळी भगवंताचं दर्शन कसं घडलं असतं? त्याच्या हातून मृत्यू येण्यासारखं दुसरं काय होणार आहे? म्हणून हे ज्ञानी मंडळ ते म्हणते, आम्हाला मरता मरता भगवंताचं दर्शन घडले, आम्ही उद्धरून गेलो. बघा काय म्हणलंय, कौरव पांडव युद्ध समयी वीर होती धराशायी, ते कृष्ण साम्य पावले पाये श्रीकृष्ण मूर्तीच्या दर्शने. म्हणजे असं कसं काय होईल? बघा, परिसर तो लोखंडाला लावल्याबरोबर त्याचं सोनं होतं. म्हणजे असं प्रेमाने लावलं लोखंडाला, सोनं झालं. आता हे नाही, हे स्टील आहे, हे लोखंड आहे. याला लावल्यावर याचं सोनं झालं. कशाने? परिसर प्रेमाने लावलंय. पण मी प्रेमाने न लावता त्याच्यावर आपटला तरी सोनं होणार आहे. प्रेमाने लावलं तरी सोनं आहे, आणि ह्याच्यावर परिस आपटला तरी याचं सोनं होणार आहे. तसं भगवंताने कृपादृष्टीने पाहिलं तरी आहे, आणि रागारागाने पाहिलं तरी आपलं कल्याणच आहे. त्या कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीनाथ. अर्जुनाच्या रथी आरूढ मूर्ती होती मनोहर, तिचं पाहता सांडते शरीर वीर पावले स्वरूपतः. मग रक्ताने नखशिकांत आलेले वीर आहेत कौरवांचे. भगवंताकडे पाहत पाहत त्याने आपला देह सोडला. भगवंताची स्वरूपता ही मुक्ती त्यांना प्राप्त झाली. ऐसे ज्या मूर्तीचे महिमान स्वरूप जिचे सच्चिदानंद घन, तिचे घडले कैसे प्रयाण ते वर्तमान सांगावे. परीक्षिती राजा म्हणतो, या भगवंताच्या मूर्तीचं महिमान असं आहे. कसा आहे तो परमात्मा? सत चित आनंद. सत म्हणजे सात्विक, सत म्हणजे त्रिकाला बाधित, चिर म्हणजे चिरकाळ टिकणारा आनंद. सदैव आनंद ज्याच्यामुळे प्राप्त होतो तो सच्चित आनंद, असा हा परमात्मा आहे. तेव्हा त्याने आपला देहाचा त्याग कसा केला ते मला सांगा. तिचे घडले कैसे प्रयाण ते वर्तमान सांगावे. श्री शुकमणे गा उत्तरा सुता भूवरी आकाशी अंतरिक्षात घडो लागले महोत्पात अपशकुन नानाप्री. श्री शुक महर्षी सांगतात, राजा परीक्षित राजा म्हणजे अर्जुनाची पत्नी उत्तरा, तिच्या गर्भामध्ये हा वाढलेला आहे. जेव्हा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र टाकलं त्यावेळेला, म्हणजे पांडव निर्वंश आहेत म्हणून, म्हणजे पांडवाचा पुढचा वंश शिल्लक राहू नये म्हणून. कारण बाकीच्यांना तर 5, द्रौपदीला प्रत्येकापासून एक एक मुलगा झालेला होता. द्रौपदीला नाही, द्रौपदीला एक एक मुलगा झाले भीमापासून एक याच्यावर. तर ते जे मुलं झालेली आहेत ती 5ही मुलं या अश्वत्थाम्याने मारली होती. पण उत्तरेच्या गर्भातला अर्जुनाचा अंश शिल्लक होता, त्यालाही मारण्यासाठी त्यांनी ब्रह्मास्त्र टाकलं.
ते उत्तरेने भगवंताला प्रार्थना केली, देवा एवढं जर माझं मूल राहू दे. यांनी 5 मुलं मारली झोपेतच. मग भगवंताने तिच्यावरती आवरण ठेवलं आपल्या कवचाचं आणि त्याचं रक्षण केलं. म्हणून गर्भामध्ये ज्यांनी भगवंताची परीक्षा केली, पाहिलंय, म्हणून त्याचं नाव परीक्षिती असं ठेवलं. श्री शुकमणेगा उत्तरा सुता, हे परीक्षिती राजा. भगवंत निजधामाला जाणार त्याची चिन्ह दिसायला लागली. पाऊस येण्याची चिन्ह दिसते की नाही, मोठं वादळ सुटलंय, ढग इकडं तिकडं करताय, विजेचा कडकडाट चाललाय, मग आपण ओळखते की आता पाऊस पडणार. तसं भगवंत आता निजधामाला जाणार हे पंचमहाभूतांना कळलेलं आहे. त्यामुळे काय व्हायला लागलं, भूवरी आकाशी अंतरिक्षात, भूवर आकाशी आणि अंतरिक्षामध्ये महोत्पात घडायला लागले. धरणीवरती भूकंप व्हायला लागले, आकाशामध्ये प्रचंड असे आवाज व्हायला लागले, जसं जणू काही आकाश कोसळून पडतं का काय असं वाटायला. घडू लागले महोत्पात अपशकुन नाना प्रकारचे अपशकुन घडायला लागले. ऐसे पाहून श्रीकृष्ण सुधर्मा सभेत बैसून सकळ मिळवून यादवजन करी भाषण त्यासवे. श्रीकृष्ण सुधर्मा नावाच्या सभेमध्ये बसलेले आणि ते भाषण करतायत, म्हणजे यादवांना सांगतायत, द्वारके माझे महोत्पात घडते, हे मृत्यूरूप यमधर्माचे ध्वज हे होत येथनाने इष्ट नव्हे. हे जे सगळं अरिष्ट येताना दिसतंय तुम्हाला, आता द्वारकेमध्ये राहू नका. बघा, खूप मोठं वादळ येणार असतील, मोठमोठे वारे येणार असतील, तर समुद्राकाठच्या लोकांना सांगतात की तुम्ही लांब जा, नावा त्याच्यात सोडू नका. तसं भगवंताने सांगितलं, हे सगळं अरिष्ट येत आहे, आता द्वारकेमध्ये कोणी थांबू नका, द्वारका बुडून जाईल, द्वारकेत कोणी थांबू नका. हे सगळे जे आवाज येत आहेत ना, हे कोण आहे, यमधर्माचे ध्वज. ध्वज म्हणजे लांबून येताना दिसतो, पहिल्यांदा ध्वज दिसतो आणि मग त्याच्या खाली रथावरचं शिखर दिसतं, मग रथ दिसतो, मग बाकीचं दिसतं. लांबून येताना आपल्याला लांबून काय दिसणार, ध्वज दिसणार. तसे म्हणले हे यमाचे ध्वज आहे, हे सगळी चिन्ह आहेत त्याची. येथे राहणे इष्ट नव्हे, आता इथे थांबू नका. स्त्रिया वृद्ध अशक्त मुले, स्त्रिया वृद्ध अशक्त माणसं जी होती त्यांना त्यांनी शंखोद्धार तीर्थाला पाठवून दिले, तिथे जा. ते सोडून इतर सारे जाऊ प्रभास क्षेत्राला. यांना शंखोद्धार क्षेत्राला पाठवलंय. शंखोद्धार म्हणजे काय झालं होतं की गुरुकुलामध्ये सांदीपनी ऋषीकडे शिकताना शिकून झालं. पहिल्यांदा सांदीपनी ऋषीने सांगितलं होतं, तुला मी काय शिक्षण देणार, हे सगळं आहे ते सगळं तुझंच आहे, तुला मी काय सांगणार ज्ञान. पण म्हणाले, तुझेच ज्ञान हे तुला फिरून सांगतो. तूच दिलेलं सगळे ज्ञान तुझ्या निश्वासातनं निर्माण झालेलं आहे, पण तूच दिलेलं ज्ञान मी तुला सांगतो. भगवंताने सगळं ज्ञान ग्रहण केलं. भगवंत बलराम दादा आणि सुदामा गुरुकुलात अवंती नगरी म्हणजे उज्जैनला होते, तिथे ते शिकले. गुरुना विचारलं तुम्हाला काय देऊ, ते म्हणजे मला काही नको. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर आहे. ज्ञान हे वाटण्यासाठी म्हणाले, पैसे मिळवण्यासाठी नाही. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं म्हणाले. मला याच्यातनं काही कमवायचं नाही, मला तुझ्याकडून काहीही नको आहे. तुमच्याकडे हे नाही मागत हरकत नाही. बायकोला विचारत नाही, गे संदीपनी ऋषीच्या पत्नीकडे म्हणजे अहो तुम्ही तर सांगा, काही ऐकत नाही. ते म्हणाले, मला पण काही नको, म्हणजे ऐहिक काही नको, पण म्हणले माझा लहान मुलगा हा समुद्रामध्ये बुडून मरण पावला आहे, तेवढा मला आणून द्या. गेले भगवंत समुद्राकडे. कुणीतरी सांगितलं त्या शंखाने काढला म्हणले तो मुलगा, पांचजन्य. मग लगे भगवंत गेले, त्या पांचजन्याचा वध केला. वध करतात तर त्याच्या पोटात काही ते बाण मिळालं नाही.
पांचेजनला म्हणलं मला का उगी चौकी मारलं, माझा काही दोष नाही, काय नाही. कोणी जर सांगितलं, कोणी सांगितलं त्याचं कशाला ऐकतं म्हणले, कोणी सांगितलं मग काय झालं, आता माझा काही जर विचार करा म्हणाले. भगवंत म्हणले माग तुला काय पाहिजे, म्हणले माझं तीर्थ तुमच्या डोक्यावर पडल्याशिवाय तुमची पूजा होणार नाही पूर्ण, हे मला सांगा म्हणले. म्हणून शंखोदक घातल्याशिवाय देवाची पूजा पूर्ण नाही. पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्न शंख प्रचोदयात्. शंखाचा उद्धार केला शंखोदक. शंखोद्धार तीर्थ शंखोद्धारास पाठवतावाले ते सोडून इतर सारे जाऊ प्रभास क्षेत्राला. आता जी तरुण मंडळी आहेत, आपण म्हणाले प्रभास क्षेत्राला जाऊया, जाऊ प्रभास क्षेत्राला. तेथे करू स्नान दान, तिथे आपण स्नान करू, दान धर्म करू. तेथे करू स्नान दान तीर्थ सेवन उपोषण, तीर्थ सेवन करू, उपोषण करू. बुवा हे कट्ट्यावरचं उचला म्हणजे कोणी इकडे इकडे बसू शकतील. आज स्टूल आहेत ना, काढा मोठे पिवळी स्टूल काढा, मागे टाका. हे राहू दे, पिवळी स्टूल काढा. तेथे करू स्नान दान. तीर्थक्षेत्राचं महत्त्व असतं, त्या ठिकाणी जे जे काही नियम सांगितले ते पालन पोषण करावे लागतं. त्या ठिकाणी आपण जाऊ, स्नान करू, दान करू, तीर्थ सेवन उपोषण, तीर्थ प्राशन करू, उपोषण करू. तेणे होऊ शुद्ध मन, त्याने आपलं मन शुद्ध होईल. करू पूजन देवाचे, देवाची पूजा अर्चा करतो, करू पूजन देवाचे. करू पूजन देवांचे. ब्राह्मणा करवी विघ्ननाशक, शांत्या करवूजी अनेक, सर्व आचरू प्रायश्चित्त, तेणे शुद्ध होऊया. ब्राह्मणाकडून विघ्ननाशक, मागच्या बाजूला मागे मागे सगळ्यात मागे. ब्राह्मणा करवी विघ्ननाशक, शांत्या करवूजी अनेक, ब्राह्मणाकडून शांत्या करू, प्रायश्चित्त आचरण करू, शुद्ध होऊया. पवित्र तपस्वी विद्वान ब्राह्मणा श्रुती स्मृत्योक्त दाने देऊ दक्षिणा, मग ते देतील आशीर्वचना, तेणे होईल अरिष्ट शांती. तपस्वी ब्राह्मणाला, पवित्र ब्राह्मणाला आपण श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम त्यांना काय आपण देऊ, त्यांचे आशीर्वाद घेऊ. ऐसे कृष्णाची योग्य भाषण, सकळ यादवा झाले मान्य. कृष्णाने सांगितलं सगळ्यांना मान्य झालं, आपल्या कल्याणातच सांगतोय, सगळं असं मान्य झाले. मग नौके माझी बैसून आले सागर पैल तिला. मग नौकेमध्ये सगळे बसले आणि त्या सागराच्या पलीकडे गेले, पैल तीरावर गेले. आरोढोने सर्व रथी, पलीकडे रथ तयारच होते. आरोढोने सर्व रथी पोचले प्रवास तीर्थी, स्नान उपवास पूजन शांती आचरती यथा सांग. ब्राह्मणातील दक्षिणा दाने यथा सांग झाले, सर्व कर्मे अंती आपल्या दुर्दैवाने मध्य प्यायले मर्याद. हे सगळं केलं पण पिऊ नये ते पेले, करू नये ते केले, काय घडू नये ते घडले सारे. काय बर कुठल्या याला मर्यादा आहे ना, त्यांनी मर्यादाच सोडली. प्या हो, तुम्हाला काय करायचं, हे एकमेकालाच आग्रह करते जर का पिणारे, घ्या आणखी घ्या, आणखी घ्या. तर म्हणले गुरुजी तुम्हाला अनुभव मला नाही, ऐकतो ते सांगतो मी. गुरुजी का प्रत्येक गोष्टी थोडा अनुभव घेणार. मद्य प्याले अमर्याद, अमर्याद मद्यप्राशन केलेले. मद्यपाने मदोन्मत्त, मद्यपानाने मदोन्मत्त झाले. कारण त्यावेळेला काय विचारशक्ती नाहीशी होती. आपण काय बोलतोय कळत नाही, काय करतोय कळत नाही, कुणाला बोलतोय ते कळत नाही. म्हणजे मर्यादा सोडून बोलतो तो. मला कोण काय त्याला मर्यादाच राहत नाही. आपण कुणाशी बोलतोय, काय बोलतोय. मद्यपाने मदोन्मत्त भ्रमित झाले त्यांचे चित्त, चित्त भ्रमित झाले. चित्त जागेवर असेल तर तो मर्यादा सोडून कुणाला बोलणार नाही. चित्त भ्रमित झाले त्यांचे चित्त,
कलह करती आपसात परिणामी युद्धा प्रवर्तले. कलह करायला लागले, भांडण करायला लागले. बघा, एरवी जरी भांडण झालं ना तरी मनुष्य तेवढं मनावर घेत नाही, जाऊ दे सोडून द्या. पण हे मग काय, ते कोणी काही बोललेलं सहनच होत नाही. मग झाले, एकमेकाला मारामारी सुरुवात झाली. प्रद्युम्न, सांब, अक्रूर, भोज, अनिरुद्ध, सात्यकी, संग्रामजी, सुभद्र, सुमित्र, असुरथ दोघे गद, द्वंद्वे युद्धे झुंजती. आपसापसातच भांडण करायला लागले, म्हणून त्याला यादवी असं म्हणताय. शत्रूशी भांडत नाही, आपल्याशीच भांडताय, म्हणून त्याला यादवी म्हणताय. अनेक निषट, उल्मकाधिक, सहस्रजित, शतजित, भानुमुख्य, सकळ झाले मदोन्मत्त, घात करते बांधवांचा. आधीच ब्रह्मशापे मृतवत, आधीच ब्राह्मणाचा शाप मिळाला. आधीच ब्रह्मशापे मृतवत, वरी कृष्णबाईने भ्रांत. ब्राह्मणाच्या शापामुळे बुद्धी गेली, त्यातनं मायेचा पाश आहे वरती. मायेने भ्रांत, परस्परांचा करती प्राणघात, नेणती आप्तसंबंध. एकमेकाचा जीव घ्यायला उतावेळ झालेले. हा माझा नातेवाईक आहे, काही विचार करत नाही. आपण पेपरमध्ये याच्यावर मी वाचतो नातेवाईकांचा जीव घेतला. आता काय म्हणणार त्याच्या, काय नेणती आप्त संबंध. दाशार, भोज, वृष्णिका, मधु, अर्बुंद, सात्वत, माथुर, शूरसेनांदक, 9 वंश यादवांचे. हे 9 वंश आहेत यादवांचे. ते 9 वंश एकमेकात भांडायला. आणि विसर्जन, कुकुर, कुंती या देशीची ही यादव याती. उरुस्नेहा सांडोनी भांडती, घात करते बांधवांचा. पिता पुत्र, बंधू बंधू, मामा भाचे, आजे नातू, स्नेही नेही स्नेही स्नेही, नुरला भेदू, घडे स्वकीय संवाद. एकमेकांचे मित्र आहेत, ते मित्रत्व विसरून गेले, नातं विसरून गेले. सकळ संपदा, शस्त्रे बाण. मग एरक घेतले उपटून. सगळे शस्त्र संपल्यानंतर त्याने एरक नावाचं, जे गवत उगवलं होतं ना बाजूला, ते मुसळ टाकल्यानंतर ते एरक नावाचं हे काढलं. एरक घेतले उपटून, परस्परांना करती ताडना. एरक लागते वज्रासम. ते एरक नावाचं जी मुळं आहेत, ती वनस्पती आहे, ती एकमेकाला काटे आहेत त्याला, ते एकमेकाला विषारी काटे टोचायला लागले. वज्रासम, वज्रासारखे लागायला लागले. विप्रशापे मुसळ झाले, त्याचे चूर्ण करून टाकिले. ते समुद्र तीरी एरक झाले, तेने मरण यादवांसी. कृष्ण बलराम समजाविती. कृष्ण आणि बलराम दादा त्यांना समजून सांगतात, अरे कशाला भांडतात तुम्ही, भोगो आहेत ना, मित्र आहेत ना, कशाला एकमेकाच्या जीवावर उठलाय, सांगण्याचा प्रयत्न करताय. कृष्ण बलराम समजाविती, परी कुणीही न ऐकते. कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. जसे आपण वडील माणसं समजून सांगतो, मुलं ऐकण्याच्याच मनस्थितीत नसतं. काय म्हणतंय बघा, कुणीही न ऐकती. काय आई वडील काय कल्याणकारकच सांगणार आहेत ना, काय अहिताचं तर सांगणार नाही, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं. परी कुणीही न ऐकते, मारो आले त्याप्रती, मग उभयता रागवले. कृष्णाच्या आले, बलरामाच्या अंगावरून जाऊन आले, मग मात्र यांचाही कंट्रोल गेला. श्रीकृष्ण बलराम उभयता एरक उपटवून घेते हातात. त्यांनी पण ते एरक नावाचं गवत उपटून घेतलं, त्यांनी मारायला सुरुवात केली कृष्णाने आणि बलरामाने. तेने यादवासी मारता मरण पावले कित्येक. त्यांनी अनेक यादव मृत्यूपंथाला गेले. युद्ध झाले, भयंकर झाला यादवांचा संहार. एकही नुरला यादववीर. यादवी म्हणती या लागी, एकही यादव शिल्लक राहिला नाही. नंतर एकांत स्थानी बलराम जावणी करता झाला ध्यान. परमपुरुषी झाला लीन, देह मानवी त्यागेला. बलराम दादा एका बाजूला गेले, ध्यान लावलं, आपल्या देहाचा त्याग केला. कोणी? बलराम. बलराम म्हणजे कोण होता? तर शेषाचा अवतार.
सहस्रमणी शेष 1000 मुख आहेत त्याला. त्याच्यावरती भगवान आरूढलेले असतात. शेषशाही भगवान जेव्हा अवतार घ्यायची वेळ आली तेव्हा त्याला याला सांगितलं, शेषाला चला म्हणले, त्रेतायुगात आपण अवतार घेतले होते. मी राम झालो होतो, तू लक्ष्मण झाला होतास. आता आपल्याला म्हणाले द्वापार युगात अवतार घ्यायचा आहे, चला. मग काय म्हणतो शेष, नाही बाबा, मी लक्ष्मण झालो होतो 14 वर्ष, तुम्ही मला का खाल्लं का नाही विचारलं नाही. 14 वर्ष उपवास, चहा पिला का नाही, नाश्ता केला का नाही, जेवण केलं का नाही, काय नाही. आता ते म्हणजे त्यावेळेचं जे असेल ते कंदमुळं खाल्ली की नाही एवढं विचारायला पाहिजे होतं. पण का विचारलं नाही? हा शेषाचा अवतार आहे, नुसते हवा खाऊन जिवंत राहणार आहे, त्यांना माहिती होतं. त्यामुळे कारण इंद्रजिताचा वध जो मनुष्य 14 वर्ष उपवासी राहील आणि झोपणार नाही त्याच्या हातून होतं. हा रात्रभर जागा, कोणी राक्षस येते म्हणून झोपलंही नाही आणि आहार पण नाही. म्हणलं नाही नाही, ते लक्ष्मण अवतार मला खूप त्रास झाला. म्हणले अहो तुम्ही काय जेवणं खाणं काय आहे की नाही विचारलं नाही मला. आणि मी येत नाही म्हणजे तुमचं तुम्ही एकटे जा. म्हणले असं कशाला बाबा. आता म्हणले असं कर, तू मागच्या ज्या अवतारामध्ये राम अवतारात लहान भाऊ होता ना, आता म्हणले तू मोठा भाऊ मी लहान भाऊ. तू बलराम मी कृष्ण. आता ह्या बलराम दादाने पहिल्यांदा अवतार समाप्त केला. नंतर एकांत स्थानी बलराम जाऊनी करता झाला ध्यान, परमपुरुषी झाला लीन, देह मानवी त्यागला. बाळपणापासून श्रीधर निर्दाळीत होता, दुष्टासुर अंती करून यादव संहार भूमिभार उतरला. भगवंतानी भूमीचा भार उतरला. कारण म्हणजे आता हे यादव सगळ्यांना अनावर होती, मी गेल्यानंतर हे अनावर होतील. आणि म्हणून भगवंतानी तुम्ही असं कसं काय होतं. आता हे डोक्यावरचे केस कोणाचे? तुमचे तर माझ्या डोक्यावर नाहीत, माझेच आहेत ना. पण मीच जातो कटिंगला, हे कापरे एवढे खाऊन. आता स्वतःचेच केस स्वतः कापतो का नाही? नखं आपलीच आहेत ना, वाढली की आपणच कापून टाकतो. तसं भगवंताने ठरवलं की आता मी गेल्यानंतर ही अनावर होतील. भगवंतानेच ती योजना त्याचीच आहे. निर्माण करणार तोच, पालन पोषण करणार तोच, संहार करणार. बाळपणापासून श्रीधर निर्दाळीत होता, दुष्ट असुर अंती करून यादव संहार भूमिभार उतरला. अंती यादवांचा संहार केला आणि भूमीचा भार उतरून काढला. यादव आजवरी पाळिले, भगवंताने सांभाळलं नाही यादवांना. यादव आजवरी पाळिले, तीची स्वये निर्दाळिले. अवतार कार्य पूर्ण केले, ममत्व नातळे श्रीरंग. भगवंता आता अवतार कार्य पूर्ण झाले. भगवंताच्या मनामध्ये हा माझा हा परका भाव नाही. कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत वरलो. त्यामुळे त्याला हा आपला तो परका हा भावच नाहीये. ममत्व नातळे भगवंता. पाहता रामाचे निर्याण, सज्ज झाला आपण करावया निजधाम गमन. बैसला अश्वत्थ वृक्षातळे. अश्वत्थ वृक्षाखाली बसलेला आहे आणि आता भगवंत आपला देह विसर्जन करणार. पण आज एकादशी आहे, आज कशाला देह विसर्जन करायचं आहे ते आता आमच्या घरी करतील. आता पुढची कथा मी आमच्या घरीच वाचणार ना, उद्यापासून तिथली कथा संपली. पण मला हे भगवंताचं एक आख्यान म्हणजे ग्रंथ पूर्णच करायचं आहे. उद्यापासून राहिलेलं आख्यान मी घरी करीन आणि यूट्यूबला टाकेन. ते तुम्हाला पुन्हा आपापल्या घरी श्रवण करता येईल. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं
ही जी कथा आता रेकॉर्डेड होते त्याला निमित्त आहे आमचे मिसेस मीना टाके. त्यांची इच्छा होती की तुम्ही हे रेकॉर्ड करा भागवत कथा, आणि त्यामुळे ही भागवत कथा पूर्ण ग्रंथ रेकॉर्ड होतोय. आणि म्हणजे आपल्या पश्चातही हे राहू शकतं पृथ्वीच्या तलावरती, पण त्यामुळे हे रेकॉर्डिंग होतंय. आरती पंढरीश प्रभुची कमलजापती विठ्ठलाची, देवी हे चरणाविले भरती, सावळी घनश्याम मूर्ती, गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, खुले त्यावरी जयंती, लाजला पंचबाण जाती, लाजला पंचबाण जाती, असे ते भजन कमल समनयन हरपळे, प्राण पावताची उभी माया नाथाची. आरती पंढरीश प्रभुची कमलजापती विठ्ठलाची, कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्य भाला, मितीला अबीर गुलाला, दर्शना संत संग आला, जल्लरे टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेमात्यंत गुंतले, चित्त हरी पायी, गुंतले चित्त हरी पायी, कनोला भाव विठाई. आरती पंढरीश प्रभुची कमलजापती विठ्ठलाची. सद्गुरु